आपण पाहत आहात SM मराठी न्यूज. लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज. जिथे अन्याय तिथे आम्ही. आणि त्यांनी विनंती मला केली, म्हणजे खासगीतही मला सांगत होते की शरीरावर दूरगामी परिणाम कसे होतात. गिरीश भाऊ, ऑलरेडी माझी किडनी डॅमेज व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही डॉक्टरांशी बोलले किंवा त्यांचा रिपोर्ट मागवला तर तुमच्या ते लक्षात येईल. मला वाटतं कलेक्टर साहेबांकडे तो रिपोर्ट आलेला असेल की किडनी भरपूर डॅमेज झालेली आहे. हां, आणि शुगरही माझी आता 46-47 वर आलेली आहे. तर तो काही पार्ट नाही. आता लढायचं ठरवल्यावर आपण काही जीवाची पर्वा करत नाही. पण फक्त तुम्हाला एकच मी विनंती करेन की आता शेतकऱ्यांना मला विचारायचं आहे, म्हणजे माझी भावना अशी आहे, काय करायचं शेतकरी मंडळी तुम्ही सांगा, तुमच्या काय मनात आहे? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट विनाशर्त विनाअट कर्जमाफी मिळावी आणि 2024-25 चा हक्काचा पीक विमा मिळावा यासह अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो. आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले. त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिलेला आहे. आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू. अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ. बैठक होऊन काय मार्ग निघतो, 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलन सुरूच राहतील. आम्ही थांबणार नाही. लढाई संपलेली नाही, लढाई जारी राहील. पण सरकार सोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे. त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे. किमान या आंदोलनामुळे सरकार चर्चेला तयार झालं, आमचे प्रश्न त्यांच्या समोर गेले आणि त्यातून काही मार्ग सकारात्मक निघावा अशी अपेक्षा आहे. नाही निघाला तर पुन्हा एकदा 4-5 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल. या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले होते. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. कालही मी त्यांच्याशी फोनवर बोललेलो होतो. 4-5 आमचं बोलणं झालं, सकाळपासून बोलणं झालं आणि आज नाशिकला आपल्याला माहिती MLC चुनाव इलेक्शन होतं, निवडणूक होती आणि त्यानंतर मी रात्री उशिरा कामरेला त्या ठिकाणी आलेलो आहे. त्याला विनंती केली की 5 दिवस आपण उपोषणाला बसलेला आहात. डॉक्टरांनी पाठी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक त्रास आपल्याला या ठिकाणी आहेत, क्रिएटिन त्या ठिकाणी कमी होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि रवी भाऊंचं म्हणणं होतं की आता इतरी प्रश्न सुटणार नाही. मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईलाच या आपण प्रतिनिधी मंडळ घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विषयी बैठक करून संबंधित अधिकारी त्या ठिकाणी राहतील आणि त्या संदर्भामध्ये आपण त्याच्या मागण्या आहेत त्या आपण तिथे ठेवाव्यात, मांडाव्यात आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मित्राचे CEO प्रवीण परदेशी ज्या समितीचे अध्यक्ष होते ते असतील, मोठे सेक्रेटरी असतील, मग रेव्हेन्यूचे असतील, कृषी खात्याचे असतील, फायनान्सचे असतील, कनेक्टचे असतील, हे सगळे सेक्रेटरी त्या ठिकाणी असतील, वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्यासमोर बसून आपण आपल्या मागण्या मांडूया. ज्या ज्या शक्य आहे करण्यासारख्या आहेत त्या सगळ्यावर आपण निश्चित योग्य असा निर्णय त्या ठिकाणी करू. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जाण आहे आणि म्हणून माझे देवेंद्रजी आहेत ते अतिशय सकारात्मक आहे. आपलं सरकार मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आमच्या काही असतील पवार ते सगळेजण त्या ठिकाणी सकारात्मक आहोत. शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे आणि यावर्षी तर दुष्काळी वर्ष आहे. हे विरोधी प्रभावामुळे थोडा पाऊस कमी पडणार आणि मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे. त्यामुळे निश्चित आपलं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये
चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे. म्हणून मी रवी भाऊंना आता विनंती केलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच उपोषण सोडलेलं आहे त्याबद्दल मी त्यांच्या ठिकाणी आभार मानतो. आणि या आठवडाभरामध्ये म्हणजे 4-5 दिवसामध्ये उद्या शनिवार रविवार आहे, येणाऱ्यानंतर 4-5 पहिल्याच आठवड्यामध्ये, कारण आता अधिवेशन आहे आपल्याला कल्पना आहे, आणि त्यातून 10 दिवस वेळ काढावा लागेल आपल्याला. आणि त्या वेळ काढून आणि मुख्यमंत्री महोदयांची वेळ बैठकीची मी त्या ठिकाणी घेतो. आपण आपले 7-8 लोक सोबत घेऊन आपल्या टीम मधले आपण त्या ठिकाणी यावं. निश्चित आपण चांगली चर्चा त्या ठिकाणी करू आणि यातून शेतकऱ्यांना निश्चित काय काय अजून देता येईल, तुमच्या मध्ये काय कमी आहे जास्त आहे, सगळ्या बाबतीमध्ये असेल. आपल्या 25-27 मागण्या या ठिकाणी आहेत. मला वाटतं सकारात्मक आपण त्या ठिकाणी चर्चा करूया आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी करू.